जर महाराष्ट्रामध्ये भगवा झेंडा लावण्याला कोणी विरोध करत असेल, सरकारी आदेश असताना सुद्धा भगवा झेंडा लावणं ही महाराष्ट्राची शान आहे, प्रतिष्ठा आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावानं हा राज्य आपण चालवतो आहे आणि आज त्यांचा शिवराज्याभिषेक दिन आहे. ज्या दिवसानं आम्हाला प्रेरणा दिली स्वातंत्र्याची, स्वाभिमानाची, पहिल्या हिंदवी स्वराज्य स्थापनेची, आणि त्याला विरोध करणारे हे नतद्रष्ट कोण आहेत, असे कोणी असतील, मला त्यांची नावं घेऊन त्यांना मोठं करायचं नाही आहे. पण सरकारनं अशा घुबडांची काळजी न करता, फिकीर न करता, छत्रपती शिवाजी महाराजांच्या या भगव्या ध्वजाची प्रतिष्ठा राहील अशा प्रकारे कठोर कारवाई करावी. भगवा झेंडा महाराष्ट्रावर किंवा शासकीय कार्यालयावर फडकणं हे आपलं स्वप्न आहे, हा आपला स्वाभिमान आहे, हे लक्षात घ्या तुम्ही. आता असे लोक काय करत असतात, दुर्लक्ष केलं पाहिजे. अजिबात नाही, अजिबात तिरंग्याचा अपमान नाही. भगवा होता म्हणून तिरंगा निर्माण झाला, एक लक्षात घ्या. भगव्याचं तेज होतं म्हणून हा देश स्वातंत्र्य लढ्यामध्ये लढू शकला. अनेक क्रांतिकारक या भगव्या ध्वजाच्या तेजातून निर्माण झाले. मग वीर सावरकरांपासून भगतसिंग, सुखदेव, सगळे ज्याने ज्याने हौतात्म्य पत्करलं, ज्याने ज्याने तुरुंगवास भोगला, त्यांच्या मागे हा भगवा ध्वज आणि छत्रपती शिवाजी महाराजांचीच प्रेरणा होती. हे जर कोणाला कळत नसेल तर त्यांनी स्वतःला या महाराष्ट्राच्या मातीचा नागरिक म्हणून समजू नये आणि अशा लोकांना महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही. स्वातंत्र्याची, स्वाभिमानाची, पहिल्या हिंदवी स्वराज्य स्थापनेची, आणि त्याला विरोध करणारे हे नतद्रष्ट कोण आहेत, असे कोणी असतील, मला त्यांची नावं घेऊन त्यांना मोठं करायचं नाही आहे. पण सरकारनं अशा घुबडांची काळजी न करता, फिकीर न करता, छत्रपती शिवाजी महाराजांच्या या भगव्या ध्वजाची प्रतिष्ठा राहील अशा प्रकारे कठोर कारवाई करावी. भगवा झेंडा महाराष्ट्रावर किंवा शासकीय कार्यालयावर फडकणं हे आपलं स्वप्न आहे, हा आपला स्वाभिमान आहे, हे लक्षात घ्या तुम्ही.